रात्रंदिवस या ठिकाणी सेवा करताय। परंतु काही कालांतराने आपल्याला नियमावली आणि बंधनं घालणं क्रमप्राप्त आहे। खास करून मला नम्रपूर्वक विनंती करायची आहे, कीर्तनकार, गायक, वादक, प्रवचनकार, या ठिकाणचे विश्वस्त यांनी खरं तरी कुठंतरी एकमेकांमध्ये समन्वय ठेवण्याची आवश्यकता आहे। आपण महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर तेलंगणा, कर्नाटकच्या बॉर्डरला सुद्धा राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या प्रेरणेतून अखंड शिवनाम सप्ताह असतील किंवा घालण्याची आवश्यकता असतील असा उल्लेख या गावामध्ये आपण चालवतो। खरं तर येणाऱ्या आदरणीय अप्पांनी कधीही कोणालाही तसं बंधन घातलं नव्हतं। बिना बंधनाचे अप्पांचे सर्व शिष्य रात्रंदिवस या ठिकाणी सेवा करतात। परंतु काही कालांतराने आपल्याला नियमावली आणि बंधनं घालणं क्रमप्राप्त आहे। खास करून मला नम्रपूर्वक विनंती करायची आहे, कीर्तनकार, गायक, वादक, प्रवचनकार, या ठिकाणचे विश्वस्त यांनी खरं तरी कुठंतरी एकमेकांमध्ये समन्वय ठेवण्याची आवश्यकता आहे। आपण महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर तेलंगणा, कर्नाटकच्या बॉर्डरला सुद्धा राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या प्रेरणेतून अखंड शिवनाम सप्ताह असतील किंवा शिवभजनी मंडळ असतील, गावागावामध्ये आपण चालवतो। येणाऱ्या काळामध्ये भविष्यात हे चालवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे। पुढच्या पिढीला ही धुरा आपल्याला सोपवावी लागणार आणि म्हणून कोणतरी गांभीर्याने त्याला घेण्याची आवश्यकता आहे। त्यातून आपल्याला पुढची येणारी पिढी घडवायची आहे। ते घडवण्याचं का काही ठिकाणी केलं जात आहे आणि असं नाही, आणि त्याच्यातूनच एक उद्देश घेऊन आमचे मृदंगाचार्य शिवभक्तपरायण कपिल भालके असतील किंवा शिवभक्तपरायण हावजी महाराज देवणे असतील, त्यांनी गुरुराज महाराज किंवा भगवंतराव बाबा किंवा माझ्याशी चर्चा केली आणि त्यांनी असा एक संकल्प केला की आदरणीय राष्ट्रसंत अप्पांच्या संजीवन समाधीस्थळी सांप्रदायिक शिक्षण पुढे चालणं गरजेचं आहे आणि ते चालवलं जावं म्हणून गुरुकुल या ठिकाणी पुन्हा एकदा सुरुवात झालं पाहिजे ही भूमिका घेऊन त्याला मूर्त स्वरूप देण्यासाठी कपिल भालके आणि अवघिअप्पा देवणे आणि त्यांचे सहकारी मंडळी पुढे आली। त्यांना गुरुराज महाराजांनीही संमती आणि मार्गदर्शन केले। संप्रदायामध्ये कीर्तनकार म्हणून आपण गावागावात जातो, तिथे या गोष्टीचा उहापोह झाला पाहिजे। ना नफा ना तोटा या तत्वावर संप्रदाय जगला पाहिजे। लहान वयामध्ये नवीन कीर्तनकार घडले पाहिजे, नवीन गायक घडले पाहिजे, या उद्देशानं हा गुरुकुल या ठिकाणी सुरुवात होतो। आणि या गुरुकुलामध्ये राष्ट्रसंतांच्या संजीवन समाधीच्या सानिध्यात राहून जेवढी मुलं इयत्ता 3री पासून 12वी पर्यंत जी मुलं अहमदपूरला शिक्षण घेण्यासाठी येतात आणि भक्तिस्थळावर खाण्या राहण्याची सोय करून त्यांना सांप्रदायिक शिक्षण दिलं जाऊ शकतं, या उद्देशानं हा गुरुकुल या ठिकाणी आज सुरुवात होण्याची घोषणा झालेली आहे। येणाऱ्या विद्यार्थ्यांचं ऍडमिशन शिवानंदप्पा हेगडे जबाबदारी मी मुद्दाम जाहीरपणे तुमच्यावर दिलं। बाबासाहेब, जेवढी गुरुकुलमध्ये मुलं येतील वर्ग 3री पासून 12वी पर्यंत सगळ्या मुलांचा प्रवेश तुमच्या शाळेमध्ये झाला पाहिजे।
सांगा ना उठून हो म्हणून. कमला नेहरू विद्यालय, पण जबाबदारी तुमच्यावर सोपवलं मी. इथं गाडी तुमच्या शाळेची आहे, त्यांना घेऊन जाईल, शाळेतलं शिक्षण झाल्यानंतर आणून सोडेल, सकाळी आणि संध्याकाळी. हे सांप्रदायिक शिक्षण या ठिकाणी देणारी मंडळी पुढाकार घेऊन आमचा कपिल भालके, हौजे महाराज देवणे, भगवंतराव बाबा हे सगळं नियोजन करतील. आम्ही एक जबाबदारी तुमच्यावर देतो, चांगलं शिक्षण